गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओची सुरुवात माझ्या रांगोळीने होत आहे. तर आज गुरुवार आहे आणि मी ते रांगोळी दारामध्ये काढलेले आहे. सकाळचं कवळं ऊन पडलेलं आहे आणि गुरुवारची रांगोळी काढलेली आहे. तर इथे मी ना सर्व रांगोळीचे साचे, रांगोळी काढायला जे जे लागतं, बांगड्या वगैरे, ते सर्व एका बास्केटमध्ये ठेवून देते. म्हणजे हे माझं बास्केट आहे, त्याच्यामध्ये मी खाली रुमाल हातरलेला आहे. म्हणजे जे काही रांगोळीची घाण असेल त्या रुमालावरती पडते. मग ते रुमाल नंतर झटकला की ते साफ होतं आणि त्याला धरायलासुद्धा हँडल आहे असं. मग ते घ्यायला इझी पडतं. जेव्हा रांगोळी काढायची असेल, बास्केट उचललं, घेऊन गेलं, रांगोळी काढली, नंतर आणून परत त्या जागेवर ठेवलं. तर असं मी ह्या बास्केटमध्ये मग सर्व रांगोळीचे साचे वगैरे ठेवून देते. तर तुम्हाला मी आज माझी रांगोळी दाखवते. मस्त छान रांगोळी काढलेली आहे आणि सकाळचं कवलं ऊन पडलेलं आहे. तुम्हाला दाखवते आता ते सर्व. घरामध्ये माझ्या येतं ऊन. तर आता इथे मी मशीन पण कपड्यांची लावलेली आहे. जेवण झालेलं आहे आणि हे पाणी मुक्तासाठी ठेवलेलं आहे. जेवण नाही, सॉरी, त्यांना चपाती आणि भाकरी, ज्वारीच्या भाकरी त्यांना दिल्या आणि मुक्ताला चपाती करायची आहे. म्हणजे भाजी झालेली आहे, फक्त मुक्तासाठी 2 चपात्या करायच्या आहेत. त्या आता करेल मी आता. तर इथे मी तेलाची बुदली होती, प्लॅस्टिकची होती, ती थोडी खराब झाली. मग मी ती घासायला काढली आणि किटलीमध्ये मी ह्या तेल ओतलं. तर दिवसभर मी ह्या किटलीतच तेल ठेवून दिलं. मला माहीतच नाही, नवीन किटली आणलेली होती मी ही. आणि ती किटली थोडी खाली तिला फुटलेली आहे, म्हणजे होल आहे. आणि संध्याकाळी मी जेव्हा दिवाबत्ती करायला गेली, बघते तर सर्व तेल तेल झालं होतं तिथे. मग परत मला ते दुसऱ्या किटलीमध्ये ट्रान्सफर करायला लागलं. तर मग माझी अशी डबल मेहनत झाली. तर आता इथे मी कागदावरती ठेवलेली होती ही किटली आणि संध्याकाळी बघायला गेली, पूर्ण कागद भरला होता. एवढं तेल तेल सर्व झालं होतं. तर हे मी सर्व आता इथे लावलेलं आहे. आणि मग असा पडदा ओढला की ते पडद्याच्या पाठीमागं असतं खिडकीमध्ये. तर हे असं केलं आणि मला थोडं करायचं आहे तिथं चेंज, पण आता जसा टाईम भेटेल तसं करेल मी. नंतर मग मी पीठ भिजवायला घेतलं. तर इथे मी पिठाला अजिबात हात न लावता पीठ भिजवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या हाताला पीठ अजिबात लागलेलं नाही. 2 चपात्यांचंच पीठ भिजवलेलं आहे, पण पीठ अजिबात हाताने मळलं नाही, चमच्यानेच केलेलं आहे. तर ते कसं केलं ते तुम्हाला मी आता दाखवते. म्हणजे असंच चमच्याने मी करून घेतलं. पाणी घेतलं, त्याच्यामध्ये पीठ, मीठ वगैरे सर्व टाकून चमच्यानेच मी ते घोटून घेतलं. पीठ चांगलं हलवून घेतलं. तर आणि नंतर तेल टाकलं वरून. तर तुम्हाला मी दाखवते आता. मस्त गोळा झालेला आहे पिठाचा, चांगलं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. पिठाला अजिबात हात न खरकटता पीठ भिजवलेलं आहे. आता हे 5-10 मिनटं ठेवून देते. नंतर मग चपात्या करून घेतल्या आणि आता इथे संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. जेवण वगैरे सर्व बनवून झालेलं आहे. तर म्हटलं थोडं आता उद्या महाशिवरात्री पण आहे. मग थोडी साफ डायनिंग टेबलवरचे जे कपडा होता, तरी बेडशीटच होती माझ्या घरात, सिंगल बेडशीट होती. तर मी त्याचा असा वापर करते डायनिंग टेबलवरती टाकायला. तर ती बेडशीट त्याच्यावरती टाकली. नंतर खुर्च्यांना कवर घातले. म्हणजे हे धुवायला काढले होते. तसं माझ्या खुर्च्यांना मी कवर घालून ठेवते. डायनिंग टेबलवरती सुद्धा कवर असतं, पण मग ते मी महिन्याला काढते धुवायला. तर ते धुवायला काढलं होतं. तर म्हटलं आज मग लावते मी ते कपडे. इथे खिडकीमध्ये जे डबे होते, म्हणजे गुलाबजल होतं, कापूर होतं, अगरबत्ती होते, छोटे छोटे अगरबत्त्यांचे डबे होते. तर ते तुपाच्या वाती रेडीमेड भेटतात, त्या वातींचे डबे होते. तर ते मी सकाळीच म्हटलं होतं की इथला पसारासुद्धा मला आवरायचा आहे. तर म्हटलं आता आहे टाईम तर करूनच घेते. मग ते सर्व डबे मी घराच्या खाली ठेवून दिले, सर्व नीट पुसून वगैरे. आणि खिडकीमध्ये फक्त तेलाची किटली ठेवली. तर ही किटली मी चेंज केली. जी दुसरी घरात छोटी किटली होती, तर त्याच्यामध्ये मी ते तेल ओतलं, कारण का ते सर्व खिडकीमध्ये तेल झालं होतं. मग ती किटली फुटलेली होती.
मग ते सर्व त्याच्यामधून ह्याच्यात ट्रान्सफर केलं आणि आता हे सर्व आवरून घेतलं. या शिलाई मशिनीवर सुद्धा खूप पसारा झाला होता. मग तो आवरून घेतला. इथे हे छोटं शिवरॅक आहे, त्याच्यावरती सुद्धा एक कपडा टाकला आणि ते नीट लावून घेते. आता मशीन वगैरे पुसून घेते. मशिनीवरती जे कपडे आहेत ते नीट पिशवीमध्ये भरून नीट ठेवून दिलं सर्व. आणि मग आता हा कोपरासुद्धा हॉलमधला खूप छान दिसत होता. तर असं मी आज माझं हॉल पूर्ण साफ केलं. म्हणजे पसारा झाला होता तर तो नीट केला. नंतर मग तुम्हाला मी दाखवते कसं माझा हॉल आता दिसतोय. तर दाखवते तुम्हाला आता मी कसं दिसतंय. तर हा कोपरासुद्धा आता खूप छान दिसतोय आणि हा माझा डायनिंग टेबल आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.